उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबत आपण सर्वच करतो, पण उन्हाळ्यामध्ये लिंबूसुद्धा महाग होता. त्यापेक्षा आपण प्रीमिक्स करून ठेवलं तर लिंबू सरबतचं 1 चमचाभर पावडरमध्ये तुमचा ग्लासभर सरबत तयार होईल. कसं करायचं? सोपी पद्धती मी सांगते. या ठिकाणी सुरुवातीला मी 5 मोठे लिंबू घेतलेले आहे. त्याचा रस काढून घेणार आहे आणि गाळून घेणार आहे. तर या ठिकाणी 2 लिंबू मी अजून ॲड केले, कारण रस थोडा कमी निघाला ना, आंबटपणा पण थोडासा कमी होता. अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे, चाळून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा चमच्याला थोडीशी कमी खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सूपचा चमचा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला जो योग्य वाटेल तो चमचा घेऊ शकता. आणि बस यामध्ये गाळून घेतलेला लिंबाचा रस टाकायचा आहे. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि फॅनखाली आपल्याला सुकवायचं आहे. पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही साधी साखर वापरू शकतात आणि मिश्रण चांगलं सुकलं की ती मिक्सरमधून दळून घेऊ शकतात. त्यापेक्षा मी अगोदरच पिठी साखर वापरलेली आहे, म्हणजे फक्त चाळून घेऊ शकतो. हे मिश्रण फॅनखालीच का सुकवायचं आहे? कारण उन्हामध्ये लिंबाचा कडवटपणा वाढू शकतो आणि साखर पण लवकर सुकणार नाही, ती पगळेल उष्णतेमुळे. फ्रीजमध्येही सुकणार नाही, त्यामुळं फॅनच्या हवेखालीच हे मिश्रण सुकवायचं आहे. संध्याकाळी रात्री उशिरा या पद्धतीने मिश्रण सुकलेलं आहे, त्यामुळे मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवेल, कारण बाहेर मुंगी होऊ शकते. आणि दुसऱ्या दिवशी इतकं छान सुकल्यानंतर मी हे मिश्रण चाळणीतून गाळून घेतलेलं आहे आणि खूप मोकळ्या पद्धतीने झालेले आहे पावडर. आता ही पावडर सगळी आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये, बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये अर्धा किलोची बरणी किंवा डब्बा असतोच. या ठिकाणी मी हे सगळं मिश्रण एका डब्यामध्ये बंद करून ठेवते आणि हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. एका ग्लासमध्ये 1-1 चमचा आपलं मिश्रण घ्यायचं आहे, म्हणजे प्रीमिक्स घ्यायचं. सब्जा घ्यायचा आहे, जो पाण्यात भिजवलेला आहे. थंडगार पाणी टाकून चमच्याने एकदा हलवून द्यायचं आहे. बस 1 मिनिटामध्ये आपलं सरबत तयार आहे. आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार प्रीमिक्सचं मिश्रण तुम्ही जास्त पण घेऊ शकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.